म्हाताऱ्याला बोलताना यायचं भाकर नाही दिले बोबडी वळण डोक्यावरती गाडी नाही बैल नाही आवाज जायचं मागायला ना तेच लाकडं घालतात कोणी पाणी आणतात कोणी भाकरी टाकीतात सगळ्या बाया मला शिकितात. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. गावाकडे एवढा खतरनाक ऊन पडू राहिलं आहे ना, तुम्ही बघू शकता. हे बघा एवढं जबरदस्त ऊन पडे आणि आपल्या घरावरती पत्रे आहेत वरती. तर पत्रे जर असले ना तर वरून नाही का टकटक वाजतं आणि भरपूर तापत येतं. घरामध्ये झोपला ना, फॅन जरी लावलं तर गरम हवा मारायला लागला, एवढं गरम आहे. तर मी तुम्हाला काय करतो ते दाखवतो. ते बघू शकतात, हे तुळजाभवानीचं मंदिर आपल्या शेजारचं. आता इथं बघा गोधडी आणून टाकली आहे. देवीचं पहिलं दर्शन घ्या. आता गोधडी आणून टाकली, पॉवर बँक आणली आणि उशी आणली. तर आम्ही नाही का, मी माऊली आणि आमसो आम्ही नाही का इथंच बसायचं होतं उन्हाळ्यामध्ये. आणि प्रत्येक उन्हाळा आम्ही इथं काढलाय ह्याच जागेवरती, कारण घरापासून 10 मीटर अंतरावरती मंदिर आहे. आणि एवढं थंड आहे ना, तुम्ही बघू शकता. वरती बघा स्लॅबचं आहे ना देवीचं केलेलं, वरती स्लॅब आहे आणि खाली एकदम थंड फरची आहे. त्याच्यामुळे तर गरम नाही होत. आणि मी तर एकटा बसलो ना, आता एकटा नाही बसून देणार. आजसो आणि माऊली त्यांना लगेच येते वाघ. मी म्हणलं फक्त त्यांना की मी मंदिरामध्ये लगेच येते ते, आणि आता काहीतरी घेऊन येते खायला. एवढं मजा येते नाही तर. इथं एक म्हणजे देवीचं आहे दररोज दर्शन बी. आणि ज्यावेळेस आगसून ते इकडे येते ना, त्यांना मी म्हटलंय की मी आलोय देवीच्या मंदिरात बसलोय. त्यांना पण आता गरम होऊ राहिले घरामध्ये. मला मागशीच कॉल आला की गरम होतं. मी त्यांना फक्त म्हणलं की मी देवीच्या मंदिरामध्ये आता लगेच येऊ राहिले. आता काहीतरी खायला वगैरे घेऊन येते आणि आम्ही इथं दररोज देवीपाशी बसतो. तर फायनली काय तुम्ही बघू शकता, माऊली आलाय बघा, ते जो पण आलाय. आणि बघा लॅपटॉप आणला होता त्याने, त्याचं काम करत होतं. काय झालं रे भाऊ, कमून काम पण केलं? कम नाही काम करत काय माहिती गाला गायच बघा, माऊली डायरेक्ट पबजीला पण टाकली आहे. भरपूर वेळेचा कधी ट्राय करत होता, पुढे OTP जायना, ते माणसाला फोन लावला, ते माणूस म्हटलं रॉंग नंबर लागला. 3 सेकंद टाइम होता OTP म्हणजे त्या माणूसला 1-4 मिनिटांनी फोन मला घ्या OTP. मी तुम्हाला दाखवतो. मी तरी देवीच्या मंदिरात झोपायला गेलं तर पण घरामध्ये गरमत होतं ना, तर नाना ते पण कुठं झोपायला गेले ते बघा, तुम्हाला दाखवतो. झाडं सावली आहे, नाना इथं बास टाकली आणून, इथं झोपले काय नाना इथं निवांत झोपलेत. घरामागची ज्वारी वगैरे सकाळ. आता उन्हाळ्यामध्ये तुम्हाला इकडं नाही का असं पूर्णपणे भोकाड दिसन. झाडाचे पानं गळून गेले राहते, पाणी नसन, फक्त नाही का झाडायला लागते ना, असं गरम गरम. काहीच नसणार गावाकडं, काहीच. चुली पैसे बसलं तरी गरम होणार, घरात बसलं तरी गरम होणार, फॅन लावलं तर अजून गरम हवा मारणार. अशी सिच्युएशन होऊन जाते. बाई बघू शकता ते बघा, बाई नाही खाली थोडं गार आहे त्याच्यावर झोपली. घर उघडं पडत आहे. बाई खाली कोण झोपली? गार लागत खाली. गार काय, वरून गरम पडलंय, हे पत्र्याने गरम झालंय. बाहेर तिकडे झोप ना बाहेर. मग आपल्याला नाही का खिचडी बनवायची होती महाशिवरात्रीसाठी. म्हणजे त्याचा दिवस आडवा येतोय आणि रविवारी महाशिवरात्री आहे. तर म्हटलं उद्या जर रेसिपी वगैरे एखादी आली का, रात्री नाही का खिचडी भिजायला टाकली होती ना, तर म्हटलं आत्ता खिचडी आपण बनवून घेऊ. तर नाही का थोडी चूल उकडलेली होती. तर बघू शकता आपली आजी लगेच नाही का चूल सारून घेऊ राहिली. कारण जरी रेसिपी आपण आज बनवणार येतं तरी ती महाशिवरात्रीला सोडायची. तर असं नको म्हणजे व्हायला की आपण कसं पण जरी खाल्लं चालत, पण उपवासाचं आपण त्याला मान व्यवस्थित द्यायला पाहिजे देवाच्याला. तर बघू शकतात आजी चारून घेऊ राहिली चूल. आता सारून सुरून शिवरात्रीला फराळ पाण्याचं करावं लागत, तसं नाही ठेवा लागत. म्हणून आपलं घेते वज काम एक कमी करते सारून सुरून. बाया तुला आवडते की नाही रे? हा, ही बाई आवडते तुला? मला मग सगळ्या बाया आवडतात. ती बघ कशी शिजी, ती लाकडं घातल्या चुलीत. लाकडं घालतात, कोणी पाणी आणतात, कोणी भाकरी टाकीतात. सगळ्या बाया मला शिकितात. गाई जे आपण काढलेलं वारली पेंटिंग त्यांना म्हणते बरं का. घर दिसतंय तुम्हाला? घर आपण ते नाना त्यांनी कसं बांधलं त्यांना विचारू बरं का. नाना तुम्ही घर बांधलं होतं, कधी बांधलं होतं? 25 वर्ष झाले, 25च्या पुढं. कसं बांधलं होतं? काय मोठा मामा मेला ते गेलता नेटकाचं, तेव्हा घर नव्हतं आपल्या, त्याने बांधून दिलं. हे का? आम्ही पत्रे खूप त्याच्या भेंड्या कुठं पाडली होती त्या वाट्यात, तिथून म्हातारीने मी डोक्यावर आणले. एवढं डोक्यावरती? गाडी नाही, बैल नाही, गरज नव्हतं. पिपरीच वाढत होतं, पिण्याची आजारी तिथं आपण. हां का तलो आणि मला म्हणला तुम्ही भेंडे पाडा, मी पत्रे आणून देतो. मग म्हातारीने आम्ही भेंडे पाडले तिथं. नुसतं का आपट होतो.
200-400 भेंडे पाडायचे, 200-100 रोज. गाईज बघितलं भेंडे म्हणजे काय, आपण जे विटा वगैरे असतात ना, म्हणजे आत्ताच्या आपल्यासाठी जे विटा आहेत ना, पहिलं काय होतं, भेंडे होते, हे बघू शकतो असे भेंडे होते, विटाच्याच मापाचे आहेत. आज पण नाही का ते गट्टू म्हणतात आपण, सिमेंटी भेटतो ह्याच टाईपमध्ये ना गट्टू पण आता असेच भेटतात ना. खोटाची भेटायची. हां असेच ना, म्हणजे ह्याच टाईपमध्ये, म्हणजे शेवटी जुनं ते सोनं चालू झालं परत. हे फक्त मातीचं आहे, ते सिमेंटात चालू आलं आहे. एवढं जबरदस्त ऊन पडतं ना आत्ता, नाही का 5:30 वाजले तरी बघू शकता ते बघा सूर्य किती वरती आहे. नाही तर संध्याकाळी 5:30 वाजता मी तुम्हाला सूर्य एकदम डायरेक्ट खाली दाखवलेला आहे कितीतरी वेळेस. आणि याच्यातलं त्याच्यापासून काय होतं, जास्त ऊन पडल्यामुळं हे आपण जे वांगे वगैरे लावलेत ना नाना त्यांनी, तर बघू शकता कसे एकदम सुकायला लागलेत. तांबटे तर गेले, संपलं, तांबटे गेले अख्खे सुकून. आणि वांगे पण हे बघा पिवळे पडू राहिलेत, कारण उन्हाचा एवढा इफेक्ट होतो ना, हे असे वांगे पिवळे पडतात, मग सुकायला लागले सगळं भाजीपाला. आत्ता आपण किती पाणी वगैरे जरी दिलं ना, कारण उन्हाच एवढं आहे का पाणी लगेच वाढून जातं. मारकट खाणं पिणं उठलं का हेडेच करायचं. मग काय करायचं नाना, तुम्ही नाही करू शकत का हाताजोगतं काम? मी माझ्याकडे सरपणच घातले, आले कंप्लीट करून. उतरायचे तारा चांगली तारा आहे, मग येड्यावर चांगलं सरपणच आलं माझ्याकडे. मग ज्यांनी त्याचं काम वाटून घ्यायचं. भाकरी नाही टाकणार, उपाशी मारून देणार तशी सरपणाचं काम माझ्याकडे. कम नाही भाकरी टाकणार, नाही टाकणार. मग कोण टाकेन भाकरी? तर गावात मागायला जायचं. गावात जायचं मागायला ना, हा गावाचं मग म्हातारी लावायचे काठी घेऊन उभा राहतो ना. तिचं काम स्वयंपाकाचं आहे, तिनं काम स्वयंपाक करायचा. स्वयंपाक करणार तर बाकीचं कामच नाही करणार. म्हातारी खरकट खुरकट नाही, धुणं नाही, जाणं नाही, जे त्याचं धुणं जाणं करायचं. इकडे बघ, म्हातारी काठी घेऊन येते. असं नका. म्हाताऱ्याला बोलता नाही यायचं, भाकर नाही दिले, बोबडी वळण काठी उचलून जा. आता उतरून घ्यायचं. म्हाताऱ्याला उठताच नाही यायचं तर काठी लांबच राहिली, भाकर नाही दिली. आता उतरून घ्यायचं आपल्याला, लागायला लागेल. काय लागलंय? शेवट तांदूळ, खिचडी. आज आपल्या आजीने नाही का गुलाबी लुगडं घातलंय, आणि ते लुगडं मी नाही का त्याला काम करून घेतलेलं आहे बरं का. म्हणजे ज्यावेळेस पुण्यामध्ये काम वगैरे करत होतो ना, त्यावेळेस घेतलेलं आहे. आणि ते लय भारी लुगडं दिसतं, ते तुम्हाला एकदा दाखवतो. चला गायचे, अय काय झालं? तू म्हणला ना काढू. बघा आता गाईस, मी तुम्हाला लुगडं दाखवायला आलो, हे काय झालं बघ. हे नाही व्हिडिओ पुरतं लुगडं घातलं वाटतंय. हां नाही नाही येसले होते, आता फेडून ठेवलं. अरे त्यांना दाखवायचं होतं, काय पोपट केला. दाखवायला गेलो तोपर्यंत तिनं काढून टाकलं, पोपट केला माझा. तर कालच्यापेक्षा पण नाही का आज एवढं खतरनाक ऊन पडलं होतं ना, की दिवसभर भरपूर गरम झालं. आणि गरम झाल्यामुळे नाही का काही शूट पण करता नाही आलं. आजी पण झोपली होती, आजोबा पण झोपले होते, मी पण तिकडे जाऊन बसलो होतो. फक्त सगळेजण नाही का सावली धरून बसते. आणि असं प्रॉब्लेम होतो, कारण पत्र्याचे घर असल्यामुळे नाही का पटकन गरम होतात आणि गरमी वाढते. त्याच्यामुळं आज भरपूर छोटा ब्लॉग झाला आहे आपला. तर आज एवढंच बोलतो, कारण काही दाखवायला पण नव्हतं आणि काही फुटेज वगैरे पण नव्हते. सगळं जेवढं झालं तेवढं तुम्हाला दाखवलं. तर भेटू उद्या परत. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर.